यथापि रुचिरं पुप्फं वर्णवंतं अगंधकं एवं सुभासिता वाचा अफला होती अकुब्बतो. भगवान बुद्ध म्हणतात की दोन प्रकारचे असे उपासक आहेत किंवा दोन प्रकारचे असे व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे धम्म आहे, पण तरी पण या दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे. ह्या गाथेची एक व्याख्या देऊन, एक सिमिली देऊन, एक उपमा देऊन की दोन प्रकारचे व्यक्ती असतात, दोन प्रकारचे उपासक किंवा उपासिका मंडळी असतात ज्यांच्याकडे धम्म आहे, पण त्या दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे. आता आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशीच एक कथा ज्याच्यामध्ये दोन प्रकारचे लोक सांगितले गेले आहेत. पण आपल्याला हे बघायचं आहे की यापैकी आपण कोण, त्या दोन लोकांपैकी आपण कोण. बरोबर, आपल्याकडे धम्म आहे का, पहिले हा प्रश्न आहे. आणि जर असेल तर मग त्या दोन लोकांपैकी आपण कोण हे आपण आज ठरवूया, तुम्ही आणि मी. बरोबर. नमबुद्धाय, जय भीम मंडळी. मी धर्मपाल साळुंके पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं धम्मसंघांच्या या यूट्यूब चॅनलवर. आपण ह्या वर्षावासाच्या पवित्र काळामध्ये खूप चांगल्या प्रकारे धम्मदेसना धम्मश्रवण करत आहोत. त्याचबरोबर शील पालन करून समते विपස්සनेचा अभ्यास करण्यासाठी प्रेरित होत आहोत. त्यासाठी आपण खूप सारे सुत्त, धम्मपद अट्टकथा, जातक अट्टकथा बघत आहोत. आणि आपले श्रद्धा बल वाढवून कशा प्रकारे आपण अजून शील पालन करू शकतो, दान धर्म करू शकतो आणि समाधी पय्येचा अभ्यास करू शकतो, हे आपण यातून शिकत आहोत. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला, कसा वाटत आहे याबद्दल सुद्धा आम्हाला सांगावं. खूप सारे लोक खूप छान छान मेसेज करतायत, रोज उपस्थित घेत आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे मला सुद्धा प्रेरणा मिळते असे व्हिडिओज बनवण्यासाठी. आता खूप सारे लोकांचे मेसेजेस असे पण येतात, कमेंट्स पण असे येतात की त्यांना कदाचित ह्या सगळ्या गोष्टींवरती विश्वास नाही आहे. जसं काही स्वर्ग आहे, नरक आहे, त्यानंतर देवता आहे. तर माझं म्हणणं हेच आहे की बरोबर आहे, तुम्हाला जर सध्या हे पटत नसेल तर काही हरकत नाही आहे. पण बुद्धांचा मूळ धम्म काय आहे? सील, समाधी, पय्या. बरोबर. इतर जे काही उदाहरणं येतात ते लोकांना मोटिवेशन देण्यासाठी येतात. बुद्धांच्या वेळी ज्या ज्या घटना घडल्या त्या आहेत. ब्रह्मयाचन कथा सुद्धा बाबासाहेब सांगतात. त्याच प्रकारे इतर सुद्धा कथा आहेत जे त्रिपिटकामध्ये आपल्याला सापडतात. आता जर ह्या गोष्टी पटत नसेल काही हरकत नाहीये. एका ठिकाणी अडकून राहण्यापेक्षा आपण काय करूया, शिलावरती काम करूया. बाबासाहेब आपल्याला म्हणतात 22 प्रतिज्ञेमध्ये पंचशिलेचं पालन आपण केलं पाहिजे. मग तिथे अरी अठ्ठंगे को मग्गोचं मी पालन करेल आहे, मी 10 पारामितांचं पालन करेल, बस एवढाच धम्म आहे. ठीक आहे, सील. मग नंतर समाधी आहे. समाधी काय? आनापान आहे. आनापान किंवा इतर अजून कम्मठान आहेत. त्याचनंतर मग पय्येमध्ये काय येतं? विपස්සना. विपස්සना, समते विपස්සना. अशा प्रकारे हाच बुद्धांचा धम्म आहे. इतर खूप मोठ्या मोठ्या गोष्टी, देव नरक बोलण्यापेक्षा जर आपण सील, समाधी, पय्येवरती पण लक्ष दिलं तर खूप आहे. फक्त विरोध करण्यापेक्षा जर ह्या गोष्टीवरती फोकस केला आणि ज्या गोष्टी पटत नाहीये त्याला साईडला ठेवलं तर खूपच भलं होऊ शकतं तुमचं आणि माझं आणि इतर सगळ्यांचं सुद्धा. चला बघूया आजची ही धम्मपद अट्टकथा. आता ही धम्मपद अट्टकथा आहे पुप्फ वग्गामधली. बरोबर. धम्मपदामध्ये एकूण 26 वग्ग आहे आणि 423 गाथा आहेत. त्याच्यापैकी ही 51 आणि 52 नंबरची गाथा आहे आणि हा पुप्फ वग्ग आहे. पुप्फ, फुल वग्ग. ठीक आहे, बघू आपण. छत्तपाणी उपासकवत्थू. छत्तपाणी यथापि रुचिरं पुप्फन्ति इमं धम्मदेसनं सत्ता सावध्यं विहरंतो छत्तपाणी उपासकं आरभ्यगतसे. आता हा छत्तपाणी जो आहे त्याला श्रावस्तीमध्ये उद्देशून ही गाथा म्हटली गेलेली आहे. बरोबर. मग सावध्यं हे छत्तपाणी नाम उपासको ती पटक धरो अनागामी. साधुकार आहे. छत्तपाणी हा उपासक ऑलरेडी अनागामी आहे. स्वतःपन्न, सगदागामी, अनागामी आणि मग अरहंत. हाच आहे बुद्धांचा श्रावक संघो. ठीक आहे, स्वतःपन्न, सगदागामी, अनागामी आणि अरहंत. अनागामी, आगामी. आगामी म्हणजे जो आता परत कधी येणार नाहीये ह्या जन्मानंतर. बरोबर. अनागामी नंतर तो कुठल्या तरी एका देवलोकामध्ये किंवा ब्रह्मलोकामध्ये उत्पन्न होईल आणि परत तो पृथ्वीवरती कधी येणार नाही आणि तो तिथूनच निब्बाणाला जाईल. अशा त्याच्या पारमी पूर्ण झालेले आहेत, असे त्याचे संयोजन नष्ट झालेली आहेत. असा म्हणून हा अनागामी आहे. बरोबर. सगदागामी मग नंतर स्वतःपन्न मॅक्सिमम 7 जन्म घेऊ शकतो. बरोबर. आणि ह्या लोकांची पारमी इतकी चांगली असते की ते त्याच्या आधीच ते अरहंत होऊन जातात, निब्बाणापर्यंत पोहोचून जातात. तर असा हा ऑलरेडी अनागामी आहे. आणि ती पिटक धरो, ती पिटक, विनय पिटक, सुत्त पिटक, अभिधम्म पिटक, ह्या सगळ्यांचा त्याचा खूप चांगला अभ्यास आहे, त्याला पाठ आहे. बुद्धांच्या वेळेस असे त्रिपिटक धर होते, त्यांना अख्खं त्रिपिटक कंठस्थ होतं, पाठ होतं. आता सुद्धा बर्मामध्ये
म्यानमारमध्ये आपल्याला खूप सारे लोक, खूप सारे बोलता नाही येणार, पण क्वचितच असे लोक आहेत सध्याला जे विनय पिटकधर आहे, सुत्त पिटकधर आहे, अभिधम्म पिटकधर आहे आणि काही एक दोन हे त्रिपिटकधर आहे. अशा प्रकारे ज्यांना पूर्ण त्रिपिटक पाठ आहे. मग तो सो पातव उपासथिको हुत्वा सत्युम उपठानं अगमासे. आता पातव म्हणजे सकाळी 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 लवकर उठून फ्रेश वगैरे होऊन उपोसतिक हुत्वा, उपोसत आहे, अनागामी आहे, उपोसत आहे, आणि मग सत्युंग उपठानं आणि मग बुद्धांकडे जातो धम्म ऐकण्यासाठी. आता अनागामी जे लोक असतात ना, अनागामी अर्य सावकं मी समाधान बसेन उपोसत कम्मंग नाम नथी मग्गंग एव तेसंग ब्रह्मचर्यं एकभत्तिकंच आगतं. बघा, ब्रह्मचर्य आणि एकभत्तिकाला खूप महत्व दिलेलं आहे. अनागामी झाल्यानंतर आपोआपच त्यांचं चित्त, त्यांचं मन असं झालेलं असतं की त्यांना उपोसत घ्यायची गरज नसते, ते ऑलरेडी उपोसतामध्येच असतात असं. मग पुढे आणि त्यांचं जे चित्त आहे ना, बरोबर, जे अनागामी चित्त, अनागामी मग्ग आहे, ते बाय डिफॉल्ट काहीही प्रयत्न न करता ते ब्रह्मचर्याचंच पालन करायला लागतात आणि एकभत्तिको होतात. एकभत्तिको म्हणजे दिवसातून एकदाच जेवणे, असं नाही की ब्रेकफास्ट केला, मग दुपारी जेवलो, मग संध्याकाळी चहा पाणी केला वगैरे वगैरे, नाही. एकभत्तिको, आता मी इतकं वाढून घेतलेलं आहे, इतकं मी खाणार आहे आणि मी नेक्स्ट डे, पुढच्या दिवशीच मी एवढं खाणार आहे, बास. एकभत्तिको. अशा प्रकारे दुतांगाचा हा प्रकार आहे. 13 दुतांगाप्रती उपासक मंडळी 2 प्रकारचे दुतांग घेऊ शकतात, त्याच्यापैकी हा एक आहे एकभत्तिको. तुम्ही सुद्धा घेऊ शकतात. हो, तुम्ही सुद्धा घेऊ शकता, दिवसात एकदा जेवण करू शकतात. एवं अनागामीनो पकती यावं एकभत्तिकाचे ब्रह्मचर्यनच होते. आणि बाय डिफॉल्ट हे लोक म्हणजे अनागामी लोक एकभत्तिको असतात आणि हे ब्रह्मचर्याचं पालन करत असतात. पुढे सोपी तथैव उपासतिको हुत्वा सत्तारं उपसंकमित्वा वंदित्वा धम्म कथं शृणन्तो निषिद्धी. मग तो बुद्धांकडे जातो, बुद्धांना बुद्धांची वंदना करतो, एका ठिकाणी बसतो आणि बुद्धांकडनं धम्म ऐकत असतो. तस्मिन समये तेव्हा राजा पसेनदी म्हणजे कोण? राजा प्रसेनजित. ठीक आहे, राजा पसेनदी कोसलो सत्थु उपठानं अगमासी. आता तो राजा, प्रसेनजित राजा, आता बुद्धांकडे येतो. आता छत्तपाणी तिथे ऑलरेडी बुद्धांकडनं धम्म ऐकतोय, इकडनं राजा येतोय. बघा सीन कसा आहे. मग छत्तपाणी उपासका तंग आ गंछंतंग दिसवा उठ्ठ तब्बंग नु खोक नो. तो विचार करतो, अरे मी तर आता बुद्धांच्या समोर बसलेलो आहे आणि आता इकडनं राजा येत आहे, कौशल नरेश येत आहेत, खूपच मोठा राजा, बरोबर, जो बिंबिसारापेक्षा पण मोठा राजा, असा मोठा राजा येतोय. तो विचार करतो की मी उठलं पाहिजे की नाही, राजाच्या मान सन्मानासाठी मी उठू का नको, असा तो आता विचार करतो. तेव्हा अहंग अग्ग राजस्य संती के निसिन्नो. छत्तपाणी विचार करतो, अरे मी तर अग्गराज जे बुद्ध आहेत, अग्गराज राजांचे राजे आहेत, अग्गराजासमोर मी बसलेलो आहे. तत्समे पदेस राजानं दिसवा उठ्ठा तुम न युक्तं. अरे पण जर मी बुद्धांसमोर कोणाला इतर राजाला मानपान देण्यासाठी उठलो ना, तर ते योग्य दिसणार नाही, ते बरोबर दिसणार नाही. बरोबर, राजा खोपन मे अनउट्ट हंतस्स कुज्जिसती एतस्मिन कुज्जन्ते पी नेव उठ्ठ हिस्सामी. पण जर राजाने मला बघितलं की राजा येतोय आणि मी उठलो नाहीये त्याला मान सन्मान द्यायला, तर राजाचं मन खराब होऊ शकतं, काही हरकत नाहीये, तरी पण मी उठणार नाही, असं तो छत्तपाणी मनातल्या मनात विचार करतो. नंतर राजानं दिसवा उट्ट हंतेन ही राजा गरुकुतो होती नो सत्था. जर मी राजाला मानपान दिला बुद्धांसमोर ना, तर तो राजाचा मानपान होतोय, बुद्धांचा नाही होतोय. तस्मा नेव उठ्ठही सामी, आणि म्हणून तो उठत नाही, जागेवरून उठत नाही. राजा येतोय, आता राजाला काय मानपान द्यायचं बाबा, आता बुद्ध समोर बसलेत, बरोबर, म्हणून तो काही मानपान देत नाही, तो तसाच त्याच्या जागेवरती बसलेला असतो. नंतर इथे म्हटलं जातं की जे पंडित व्यक्ती आहे ना, म्हणजे हुशार व्यक्ती आहे, समजा बुद्ध आहे किंवा अजून कोणी अरहंत असेल वगैरे, तर त्यांना मान सन्मानाचा काही एवढा फरक पडत नाही. ओके, जरी तो जागेवरनं उठला असता, त्याने राजाला नमन केलं असतं, वंदन केलं असतं, तरी पण जे पंडित पुरुष असतो ना, त्यांना मान सन्मानाचं एवढं काही पडत नाही आणि त्यांचं काय मन असं खराब होत नाही, अशी गोष्ट. मग राजा पनतंग अन उट्ट हंत दिसवा कुपित मानसो सत्तारंग वंदित्वा एक मंगतंग निसिती. आता राजा येतोय, राजा बघतो हा छत्तपाणी मला बघून उठला नाही जागेवरून, आणि त्याचं मन थोडं खराब होतं, कुपित होतं, आणि तसंच तो बुद्धांना वंदन करतो आणि एका ठिकाणी जाऊन बसतो. आता बुद्ध
सत्था कुपित भावंगंत्वा. आता बुद्धांना कळतं, अरे प्रसेनजितचं मन आता थोडं खराब झालेलं आहे. मग महाराज, अयं सत्यपाणी उपासको पंडितो दिठ्ठ धम्मो ती पिटकधरो अथ अनत्थ कुशलोती उपासकस्त गुणं कथेसी. आता बुद्धांना कळतं की राजा प्रसेनजितचं मन थोडं खराब झालेलं आहे. मग बुद्ध काय करतात, बरोबर, याच्या मनातून काही अकुशल कर्म होऊ नये, कारण की हा तर अनागामी आहे, बरोबर, अनंताची फक्त एक लेवल खाली आहे, अनागामी आहे हा. मग बुद्ध काय करतात, राजाला सांगतात, राजा बघा, हा छत्तपाणी उपासक आहे, पंडित आहे, हुशार आहे, दिठ्ठ धम्मो आहे. बुद्धांनी सांगितलेला धम्म त्याला दिसलेला आहे. म्हणजे काय, मग्ग फल आहे, अनिच्च दुःख अनंत 3 लक्षण बघितलेलं आहे, अर्यो अठ्ठंगिको मग्गावरती चालून गेलेला आहे, आणि हा अनागामी आहे, बरोबर. दिठ्ठ धम्मो झालेला आहे. ती पिटक धरो, अख्खं त्रिपिटक यांना पाठ आहे. अर्थ अनर्थ कुशलो, जे अर्थ आणि अनर्थ कुशल काय आहे हे त्यांना सगळं माहिती आहे. असं करत उपासकस्त गुणं कथेसी, आणि त्या उपासकाचे छत्त पाण्याच्या तर खूप सारे गुण गाऊ लागले. मग रय्यो राजा तस गुण कथं सुनंतसेव चित्तं मुदुकं जातं. आणि अशा प्रकारे त्या छत्त पाण्याचं गुण ऐकता ऐकता त्या राजाचं मन थोडं मृदू होत जातं, शांत होत जातं. बघा, अशी आहे करुणामय बुद्ध. त्यांना कळलं की आता ह्या राजाचं मन खराब झालं आहे आणि तो व्यक्ती अनागामी आहे दुसरा. तर राजाने त्याच्या मनामध्ये क्रोधित होऊन अजून काही बोलू नये, करू नये नंतर, म्हणून त्याचं मन शांत केलं. त्या छत्त पाण्याचं गुणगान केलं, कारण की छत्त पाणी आहे आता अनागामी. छत्त पाणी काय असं त्याला सांगत फिरणार नाही की मी अनागामी अनागामी अनागामी, नाही. स्वतःपन्न होण्याच्या आधीच आहे ना तो भाव चालला जातो. स्वतःचं गुणगान गायचं वगैरे, मी इतका मोठा मेथी पिटकधर आहे, मी उपसत करतो, हा भाव चाललाच जातो. आता तो तर अनागामी आहे, तो थोडी सांगेल मी तर अनागामी आहे, मी का उठू, मी तर बुद्धांसमोर बसलोय. तो कधीच नाही बोलणार असा, कारण की तसं चित्तच नाहीये, तसं स्वभावच नाहीये. म्हणून बुद्ध सांगतात, अरे हा अनागामी आहे, दिठ्ठ धम्मो आहे वगैरे वगैरे. तेव्हा जाऊन राजा शांत होतो. कौशल नरेश, सगळ्यात मोठा राजा भारतातला त्यावेळेस, सगळ्यात मोठा राजा, जो बिंबिसाराकडे पण असाच फिरता फिरता जातो, बिंबिसार राजापेक्षाही मोठा राजा कौशल नरेश. ठीक आहे. मग आता तो दिवस जातो. मग नंतर आता एक दिवस सांग, मग दुसरा कधी दिवस, आता एक दिवस सांग, राजा उपरी पासादे ठितो छत्तपाणी उपासकं कतभत्तं किच्चं छत्तं आदाय उपाहनं आरुह्य राजगण्येन गच्छतं दिसवा पक्कोसा पेसी. आता एका दिवशी काय झालं, राजा त्याच्या महलाच्या कुठल्या टेरिसवरती उभा आहे, बरोबर, आणि तिकडनं त्याला छत्त पाणी दिसला की जो आता जेवण वगैरे करून, म्हणजे ह्या दुपारच्या आधीची वेळ असेल की त्याचं जेवण वगैरे झालं आहे, तो छत्री वगैरे घेऊन तो, आणि उपाहन म्हणजे चप्पल वगैरे घालून तो निघालेला आहे, आणि राजाला त्याच्या राजप्रांगणामध्ये तो जाताना दिसत आहे. मग राजाने काय केलं, त्याला बोलवून घेतलं. पक्कोसा पेसी. सो छत्त उपाहन अपनेत्वा राजान उपसंकमी वंदित्वा एकमंतं गठ्ठासी. तो राजाकडे गेला, राजाकडे त्याने ते चप्पल काढली, त्याची छत्री साईडला ठेवली, आणि राजाला वंदन करून एका ठिकाणी उभा राहिला. राजा त्याला विचारतो, भो उपासक, बघा भो भो शब्द आला या, भो उपासक किंते छत्त उपाहन अपनितंती. राजा म्हणतो, काय झालं, आज तू चप्पल का काढली, आज तू तुझे हे छत्री का साईडला ठेवली. राजा पक्कुसती, राजा तुम्ही बोलवलं म्हणून ते ऐकून मी आलो इथे. राजा म्हणतो, अच्छा अज अम्हाकंग राजभावो तुम्हीही यात भविष्यती. अच्छा, तुला आज कळतंय मी राजा आहे म्हणून तू आज चप्पल काढली आणि म्हणून तू मला असा मानपान देतोय. छत्तपाणी म्हणतो, सदापि मयंग देव तुम्हाकंग राजभावंग जानाम. नाही देव, असं नाहीये राजा, मी तर नेहमीच तुमचा देवभाव जाणतो, तुम्ही राजी आहे तो तुमचा राजभाव मी जाणतो नेहमी. मग राजा म्हणतो, अच्छा, मग यदि एवं कस्मा पुरीम दिवसे सत्तू संतिके निसिन्नो मंग दिसवा न उठताही. मग एवढं तू बोलतोय, मग त्या दिवशी का नाही तू उठला मला बघून बुद्धांसमोर असताना. तेव्हा छत्तपाणी म्हणतो, महाराज अहं अग्ग राजस्थ संतिके निसिन्नो. भगवान राजा, मी तर भगवान बुद्धांच्या समोर बसलो होतो, जे अग्ग राज आहे ते तुमचे पण राजा आहेत. पदेच राजानंग दिसवा उठ्ठ हंतो सद्धरी अगारवंग पवदीय. की जर मी तुम्हाला बघून तुम्हाला मानपान देण्यासाठी उठलो असतं ना, तर ते बरोबर दिसलं नसतं, आणि तिथे बुद्धांचा थोडाफार तरी अगौरव झाला असता, थोडा अपमान झाला असता, म्हणून मी उठलो नाही. आता राजा पण धार्मिकच आहे. राजा म्हणतो, हो तू चल, ठीक आहे चल, तिठ्ठन ते ना, राहू दे चल सोड. मग तुम्ही कीर दिट्ट धम्मिक,
मग राजा म्हणतो, तुम्ही तर दिट्ट धम्मिक आहे, तुम्हाला धम्म लाभलेला आहे, म्हणजे तुम्ही स्वतःपन्न किंवा तुम्ही त्या मग्ग फलावरती आहात, आता अनागामी आहे. मग संपरायिकानं, की तुम्ही तर आता संपरायिकान म्हणजे तुम्ही आता दुसऱ्या लोकामध्ये गेलेले आहेत, कारण की आता चित्त लोकुत्तर चित्त आहे ना, बरोबर. स्वतःमन्नापासून स्वतःपन्न फलापासून अरंतांपर्यंत बुद्धांपर्यंत हे लोकुत्तर चित्त असतं, बरोबर. म्हणून तो म्हटला, संपरायिकानंग आहात तुम्ही आता, म्हणजे दुसऱ्या जगातली आहेत, हे जग सोडून तुम्ही गेलेले आहेत असं, बरोबर. अथ अनंतानं कुसला ती पिटकधरा आम्हाकं अंते पुरे धम्मंग वाचेताते. तो म्हणतो की तुम्ही इतके चांगले आहात, का नाही तुम्ही आमच्या घरी येऊन अंतपुरे म्हणजे माझ्या कक्षामध्ये येऊन, बेडरूम मध्ये किंवा ज्या ठिकाणी फक्त राजा आणि राजाचा राज परिवार असतो, तिथे साधारण लोकांना एंट्री नसते, अशा ठिकाणी येऊन तुम्ही कृपया करून तुम्ही धम्म सांगाल का. राजा पसंती आता छत्त पाण्याला बोलतो. आता जसं राजाने विचारलं, हा उपासक काय म्हणतो, न सक्को मी देवांती, की मला शक्य होणार नाहीये देव, राजा मला शक्य होणार नाहीये. राजा म्हणतो, किंग कारणा राजगेहं नाम महासावज्जं दुयुक्त सुयुक्तकानी गरुका नेत्थ देव. तो म्हणतो की राजा महासावज्ज, की खूप काहीतरी चुकीचं होऊ शकतं, कारण की तो उपासक आहे आणि उपासकाने राजाच्या प्रायव्हेट कक्षामध्ये जाणं, ठीक आहे, जिथे फक्त त्याचा परिवार असू शकतो, तिथे जाणं खूप काही चुकीचं आहे. तिथे खूप साऱ्या चांगल्या गोष्टी पण असू शकतात आणि वाईट गोष्टी पण असू शकतात, म्हणून मी तिथे जाणं चुकीचं आहे. मग राजा म्हणतो, मा एवंग मध्ये थ पुरीम दिविसे मंग दिसवा न उठ्ठो मी मा कुकुच्छं करोथ, की तुला गिल्ट वाटत नाहीये ना, त्या दिवशी तुम्हाला बघून उठला नाही आणि म्हणून तू आज नाही म्हणतोय, असं काही तर नाहीये ना. तर तो म्हणतो, देव गिहिनंग विचरठानंग नाम महासावज्ज. आता हा अनागामी आहे, अरहंताच्या फक्त एक लेवल खाली आहे, त्याला माहिती आहे की गृहस्थांच्या घरी असं जाणं ते पण बरोबर नसेल, का राजा आहेत, राजाच्या राण्या आहेत, वेगळे वेगळे तिथे खूप काही गोष्टी होत असतील, जे चांगल्या असतील चांगल्या पण नसतील समजा एका शिलमान व्यक्तीसाठी, म्हणून तो असा बोलतो. आणि म्हणून म्हणतो की तिथे जाणं विचार ठाणं, अशा ठिकाणी जाणं थोडं हे ब्लेमफुल असू शकतं, बरोबर. खूप सारे आरोप पण होऊ शकतात जर काही चुकीचं झालं तर, अशा प्रकारे तो बोलतो. म्हणजे एखादी वाईट घटना होण्याच्या आधी स्वतःला सावध करून घेणं किंवा म्हणणं की नाही मला शक्य होणार नाही, कारण की खूप सारे लांछन लागू शकतात, तो पण गृहस्थ आहे, असा खूप दूरचा विचार करून तो नाही बोलतो. मग मग एकंग पबजितंग पक्कोसा पेतवा धम्मंग वाचा पेथ. तुम्ही काय करा मग आता राजा, एका भिक्षूला, एका प्रवजित व्यक्तीला तुम्ही बोलवून घ्या आणि तुम्ही त्यांच्याकडनं धम्म ऐका. आता तो म्हटला, तेव्हा राजा म्हणतात, साधू भोग गच्छत तुम्ही ते, बरं ठीक आहे ठीक आहे, त्याला चांगली गोष्ट आहे, तुम्ही जा, हरकत नाही. तंग उयोजत्वा, त्याला पाठवून सत्थू संतिकं गंतवा सत्थारंग्याची. आता मग त्याला पाठवून दिलं. आता राजा बुद्धांकडे जातो, बुद्धांना विनंती करतो, भंते मल्लिकाच देवी वासवखत्तियाच धम्मंग परिया पुण्यसामिती वदंती पंचही भिक्खू सतेही सद्दिंग निबंधं मम गेहं गंतवा तासंग धम्मंग उद्दिसथती. की भगवंता बुद्ध भगवान, की माझी जे राणी आहेत, मल्लिका आहे आणि वासबखत्तिया आहे, यांना धम्म ऐकायचंय, यांना धम्म शिकायचं आहे. तुम्ही काय करा, तुम्ही 500 भंतेंसोबत निबंधं, तुम्ही रोज माझ्या घरी जाऊन त्यांना धम्म सांगा, असे तो याचना करतो. मग बुद्ध काय म्हणतात, बुद्ध म्हणतात, बुद्धानं निबंधं एकठान गमन नामनथी महाराज. महाराज, बुद्ध नेहमी एकाच ठिकाणी जाऊन प्रवचन देत नाही, एकाच ठिकाणी वारंवार जात नाही, असं बुद्ध सांगतात. मग ते नाही भंते अय्यंग एकंग भिक्कुंग देथ. मग भंतेजी तुम्ही असं करा, मग भगवान तुम्ही असं करा, कुठल्या तरी एका भिक्षूला हे काम सांगा. सत्था आनंद थेरस भारंग अकासी. आता मग बुद्धांनी आनंद थेराला हे करायला सांगितलं. मग थेरो निबंधन गंतवा तासंग उद्देसते. मग आनंद थेर रोज जाऊ लागले आणि त्या दोघांना धम्म सांगू लागले. मग तासु मल्लिका सक्कंचंग गहेत्वा सज्जायित्वा उद्देसंग पटिच्छा पेसे. आता ही मल्लिका होती ना, ही सक्कंचंग खूप चांगल्या प्रकारे धम्म ऐकायची, सज्जायित्वा समजून घ्यायची आणि पटिच्छा पेसी आणि त्याच्यावरती पालन करायचे. समजा सोप्या भाषेत आपण असं समजू, म्हणजे वासबखत्तिया आहे ना, ती नेव सक्कंचंग गण्णाती न सज्जायती न उद्देसंग पटिच्छा पेतुंग सक्कोती. तिला जमतच नव्हतं
धम्म ऐकणं जमत नव्हतं, तिला ते समजत नव्हतं आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करायला पण तिला जमत नव्हतं. अशी होती ही दुसरी. मग आता हे असं खूप काळापर्यंत चालू राहिलं. मग एका दिवशी बुद्धांनी भंतेंना विचारलं, किम आनंद उपासिका धम्मांग पर्यापुणंती ती, की काय झालं आनंद, ह्या सगळ्या उपासिकेंना हा धम्म कळतोय का? तेव्हा भंते म्हणतात, आम भंते ती का सक्कांच्या गणनाती, का ते खूप चांगल्या प्रकारे समजून घेतायत का? परत बुद्ध विचारतात. तेव्हा आनंद भंते म्हणतात, मल्लिका भंते सक्कंचं गणनाती सक्कंचं सज्जायती सक्कंचं उद्देशं पटिच्छा पेतुंग सक्कोती, की तिला सगळं काही जमतंय, ती समजून पण घेते, ती त्याला चांगल्या प्रकारे जाणते सुद्धा आहे, चांगल्या प्रकारे ऐकते सुद्धा आहे आणि चांगल्या प्रकारे ती प्रयत्न सुद्धा करते चालण्याचा. तुम्हाकं पण ज्ञातिधिता नेव सक्कंचं गणनाती न सज्जायंती न उद्देशं पटिच्छा पेतुंग सक्कोती. आणि जी दुसरी आहे ना, तिला अजिबात जमत नाहीये ना, तिला धम्म ऐकायला जमतोय नाही, तिला काही समजतंय नाही, ती त्याच्यावरती चालण्याचा प्रयत्न सुद्धा करते, अशी ही दुसरी होती. मग बुद्ध याच्यावरती म्हणतात, सत्ता थेरस्य वचनं सुत्वा आनंद मया कथित धम्मो नाम सक्कंचं असुणंतस्य अगण्हतस्य असज्जायंतस्य अदेसेंतस्य वर्णसंपन्नं अगंधक पुप्फंग विय अफलो होती. बुद्ध म्हणतात की आनंद असंच आहे. कसं? मया म्हणजे बुद्ध म्हणतात माझ्याकडून कथित धम्मो, जो धर्म मी सांगितलेला आहे, जे ज्ञान मी सांगितलं आहे, ते जर कोणी सक्कच्च असुणंत असतं, जर ते कोणी चांगल्या प्रकारे ऐकलं नाही, चांगल्या प्रकारे ग्रहण केलं नाही, चांगल्या प्रकारे समजून घेतलं नाही, चांगल्या प्रकारे सांगितलं गेलं नाही, तर ते माहिती कसं असतं? वर्ण संपन्न. एखादं सुंदर दिसणारं फूल आहे, पण अगंधकं पुप्फंग, पण त्याला काही सुगंध नाहीये. विय विफलो होती, अशाच प्रकारे ते विफळ होतं, काही कामाचं नसतं. सुंदर फुल तर आहे, पण त्याला अजिबात सुगंध नाहीये, गंध नाहीये. बरोबर? त्या फुलाला जो सुंदर असेल, दिसायला छान असेल, त्याला जर काही एखादा सुंदर सुगंध नसेलच, तर लोक का त्याच्या जवळ जातील, लोक का त्याला स्वीकार करतील? लोक एका दुसऱ्या फुलाकडे जातील की त्याला सुगंध आहे. बरोबर? मग पुढे बुद्ध म्हणतात, सक्कंचंपण सवन आदीनी करून तस्त महाफल होती. मग जो खूप चांगल्या प्रकारे ऐकतो, खूप चांगल्या प्रकारे ग्रहण करतो, खूप चांगल्या प्रकारे समजून घेतो, खूप चांगल्या प्रकारे सांगतो, तोच व्यक्ती कसा असतो माहितीये? की फुलं तर आहे, पण त्याच्यासोबत सोबत त्याला गंध सुद्धा आहे, त्याला सुगंध पण आहे. असा व्यक्ती आहे तो, ज्याला धम्म कळतोय, तो धम्माचं पालन करण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग महाफल होती महा आणि संसो. आणि मग अशाच व्यक्तीचं मंगल होतं, अशाच व्यक्तीला खूप मोठे फळं भेटतात. आणि मग बुद्ध म्हणतात, यथापि रुचिरं पुप्फं वर्णवंतं अगंधकं एवं सुभाषिता वाचा अफला होती अकुब्बतो. बुद्ध म्हणतात की यथापि खूप असं सुंदर दिसणारं एक फूल आहे, खूप सुंदर आहे दिसायला, वाव, पण ते अगंधकंग आहे, त्याला कुठलाच गंध नाहीये, त्याला कुठलाच सुगंध नाहीये. मग अशाच प्रकारे एवं सुभाषिता वाचा, असाच हा जो सुंदर धम्म आहे, सुंदर धम्म तो त्या व्यक्तीला दिला. ठीक आहे, एखाद्या व्यक्तीला जर खूप चांगला धम्म सांगितला, पण जो त्याच्याचं पालन वगैरे करत नसेल ना, तर काय होतं? अफला होती अकुब्बतो, ते अफळ आहे, कुठल्याच प्रकारचं फळ मिळत नाहीये, कुठल्याच प्रकारचं फायदा होत नाही, अकुब्बतो निरर्थक आहे. बरोबर? त्या फुलचं आयुष्य निरर्थक झालं जर तो सुंदर आहे तर आहेच, पण त्याला सुगंध नाहीये. बरोबर? कंपॅरिझन केलं आपण दोन फुलांचं, एक सुंदर आहे आणि त्याला खूप चांगला सुगंध आहे, दुसरं फुल सुंदर आहे पण त्याला अजिबात सुगंध नाहीये. बघा किती मोठा फरक आहे. तसंच बुद्ध सांगतात की इतका चांगला धम्म सांगून सुद्धा पण तो ग्रहण केला जात नाहीये, समजून घेतला जात नाहीये, त्याच्यावरती पालन केलं जात नाहीये, म्हणून हे अफळ आहे, याचं काहीच फळ भेटणार नाहीये आणि हे कोणालाच फायदेशीर होणार नाहीये, असं बुद्ध सांगतात. आणि मग बुद्ध दुसरी गाथा म्हणतात, यथापि रुचिरं पुप्फं वर्णवंतं सगंधकं, सुगंधित असं पुष्प आहे. कोण आहे ते? उपासक मंडळी आहेत. कोण? एवं सुभाषिता वाचा सफला होती कुब्बतो, जे लोक खूप चांगल्या प्रकारे धम्म त्यांना मिळाला, धम्म ऐकतायत, खूप चांगल्या प्रकारे ऐकतायत, समजून घेण्याचा प्रयत्न करतायत, नाही समजत तर प्रश्न विचारतायत, वारंवार त्यांचे डाऊट्स क्लिअर करतायत, प्रयत्न करतायत, शील पालन करतायत, समाधीचा अभ्यास करतायत, प्रॅक्टिस करतायत,
कठीण वाटत असलं तरी खूप प्रयत्न करत चाललेले आहेत, असेच व्यक्ती त्या सुगंधित फुलासारखे आहेत की जे सुंदर पण आहेत, त्याचबरोबर त्यांना एक सुगंध आहेत, असेच व्यक्ती. आणि ते व्यक्तींचं अशा प्रकारचं आचरण सफला होती कुब्बतो. ते सफल होतील, त्यांना जे धम्माच्या मार्गावरती चालत असताना जे काही ते कुशलकर्म करत आहे त्यांना त्याचं फळ मिळेल आणि कुब्बतो, आणि खूप चांगल्या प्रकारे त्याचा अर्थ मिळेल, त्यांना फायदा होईल, महाफलदायी होईल, असं बुद्ध या ठिकाणी सांगतात. श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक उपासिका, आपण या 2 गाथा बघितल्या ज्या ह्या धम्मपदाच्या अट्टकथेमध्ये आलेल्या आहेत. अशा प्रकारे ह्या धम्मपद अट्टकथेमध्ये आपल्याला 2 गाथा मिळाल्या आणि बुद्धांनी 2 प्रकारचे लोक सांगितलेत, आपण असं म्हणूया, किंवा एक सिमिली दिली. बुद्ध खूपदा एखादी गोष्ट सांगत असताना बुद्ध काय करायचे, उपमा द्यायचे. 2 प्रकारचे उपमा आहेत. उपमा आहेत. पहिली उपमा अशी होती की एक खूप सुंदर असं फूल आहे पण त्याला सुगंधच नाहीये, बरोबर. आणि दुसरं असं फूल आहे ज्याला जे खूप सुंदर आहे त्याचबरोबर त्याला सुगंध सुद्धा आहे. या दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे, बरोबर. तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. आपण नेहमी सुगंधित फुलाकडेच जाऊ. तशीच गोष्ट आहे, जे व्यक्ती आता आपल्या समाजामध्ये आपण खूप सारे लोक बघतो की जे दोघांना धम्म मिळू शकतो आणि मिळतोय, बरोबर. पण एखादा व्यक्ती ज्याला धम्म समजा मिळत तर असेल, ऐकत तर तो असेल, पण तो नाही चांगल्या प्रकारे त्याला समजून घेतोय, नाही चांगल्या प्रकारे त्याच्यावर चालण्याचा प्रयत्न करतोय, आणि नाही त्याच्यावरती काही प्रयत्न करतोय, काहीतरी त्याच्यावरती त्याला समजून घेऊन प्रॅक्टिस करतोय. असं खूप लोक आहेत. अशा लोकांची भरपूर गर्दी सुद्धा आहेत, बरोबर. धम्म तर आहेत, खूप आहे. घरासमोरच विहार आहे, घरासमोरच ग्रंथपठण सुरू आहे, घरासमोरच काहीतरी कुठेतरी प्रवचन होते, धम्म देसना होतीये, पण नाही, इच्छा नाहीये. कानावर जरी पडलं तरी प्रॅक्टिस करत नाहीये. असे भरपूर लोक आहेत. किंवा आपल्या आपल्या मिथ्या दृष्टीमध्ये आहेत, अडकलेले आहेत. मला हे पटत नाही, मला ते पटत नाही, अरे स्वर्ग सांगितलाय का, नर्क सांगितलाय का, अरे पुनर्जन्म सांगितला आहे का, असं कुठं असतं का, हे तर पटलंच नसतं, वगैरे वगैरे वगैरे. हे असे एक लोक. आणि दुसरे लोक, त्यांना माहिती आहे की हो, मला बुद्धांचा धम्म मिळालेला आहे, मला बाबासाहेबांनी दिलेला आहे, नक्कीच माझ्यामध्ये पण काही उणिवा आहेत, पण मला त्याला क्लिअर करायचं आहे, मला त्याच्यावरती चालायचं आहे, धम्म समजून घ्यायचं आहे. आणि अशाच प्रकारे बाबासाहेबांनी जो धम्म दिला आहे, बाबासाहेब 22 प्रतिज्ञेमध्ये म्हणतात की बुद्धांचा धम्म हाच खरा धम्म आहे, याची माझी खात्री पटलेली आहे, आज माझा नवीन जन्म झालेला आहे. बाबासाहेबांना तर बुद्धांचा धम्म पटलेला आहे, बाबासाहेब सांगतात, आणि ते आपल्याला पालन करायचं आहे, बरोबर. काही गोष्टी पटत नसतील, बघा, आपण एखादा प्रश्नपत्रिका सोडवत असतो कॉलेजमध्ये असताना, स्कूलमध्ये असताना, काय करतो, जेवढं जमतंय आपण तेवढं तर सॉल्व्ह करतो ना. किंवा एक प्रश्न मला येत नाहीये, मला येत नाहीये, मला आठवत नाहीये का, तिथं आपण अडकून राहतो. मला जमत नाहीये, मला कळत नाहीये, आपण एका ठिकाणी अडकून राहतो. नाही, याला तुम्ही तसंच घ्या ना. ज्या गोष्टी समजत नाहीये, ज्या गोष्टी कळत नाहीये किंवा पटत नाहीये, त्याला साईडला ठेवा. मेन काय, सील समाधी पैया, त्याच्यावर तरी पालन करा. अर्धा समाज याच्यामध्येच गुरफटलेला आहे, बरोबर. पण जे श्रद्धासंपन्न लोक आहेत, ज्यांना माहिती आहे की याच्यामध्ये माझा फायदा आहे, सील समाधी पैयेचा अभ्यास करून ते चालण्याचा प्रयत्न करत आहेत. हो, कठीण आहे, मान्य आहे, कठीण आहे, पण कुठेतरी स्वतःला एक्सक्यूज द्यायचं नाही, कारणं द्यायची नाहीये, पण प्रयत्न करायचा आहे. खूप छान छान प्रकारे लोक मेसेज करतात, त्यांचा उपसत आहे सांगतात, कशा प्रकारे कुशलकर्म करत आहे ते सांगतात. कोणी कोणी 3 महिन्याचं पूर्ण त्यांनी उपसत केलेलं आहे, खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न करत आहेत. खूप छान, खूप छान. ठीक आहे. असेच कमेंट वाचून मला सुद्धा, आम्हाला सुद्धा खूप सारी प्रेरणा मिळते. मी सुद्धा इथे या ठिकाणी येऊन माझं धम्मदान देण्याचा प्रयत्न करतोय, माझे दान पारामी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच माझ्या शिकवण्यामध्ये काही उणिवा असतीलच, बरोबर. काहीतरी एखाद्या शब्दाचा अर्थ चुकीचा सांगितला जाऊ शकतो कदाचित, कळत न कळत, पण त्याला ते एका दुःख ते 1-2% असेल, बरोबर. पण माझा हेतू शुद्ध आहे. खूप चांगल्या प्रकारे आपण धम्माला समजून बुद्धांच्या धम्मामध्ये श्रद्धा उत्पन्न करून पुढे त्याच्यावर काम सुद्धा करायचं आहे, हाच हेतू आहे. तुम्हाला हे कसं वाटत आहे नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. शक्य असल्यास आमचा ग्रुप सुद्धा जॉईन करा. आता आम्ही धम्मलेपीचा एक वर्कशॉप आहे आता 31 तारखेला, नंतर पुढच्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत पालीचा एक कोर्स आणण्याचा प्रयत्न आहे की जेणेकरून हेच आपण एका सर्टिफिकेट कोर्समध्ये टाकूया आणि लोकांना खूप चांगल्या प्रकारे लाईव्ह शिकता येईल. आता यूट्यूबवरती व्हिडिओ आहेत, लोक म्हणतात की सर तुमचे लाईव्ह क्लासेस कधी आहे. सध्या लाईव्ह क्लासेस सुरू नाही आहेत, लवकरच आपण सुरू करूया आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालूया.
अशाच प्रकारे खूप चांगल्या प्रकारे लाईव्ह क्लासेस घेऊया, जे कदाचित 1-1, 1.5-1.5, 2-2 तास सुद्धा चालू शकतील. ज्या प्रकारे आम्ही लॉकडाऊनमध्ये असे क्लासेस घेत होतो, तेव्हा शाळा, कॉलेजेस सगळे ऑनलाईन झाले होते. तेव्हा खूप सारे लोकं लाईव्ह येऊन 2021मध्ये खूप चांगल्या प्रकारे खूप मोठ्या संख्येने लोक येत होते. अशाच प्रकारे खूप सारे गाथा, धम्मपद, अठ्ठकथा सुद्धा शिकवण्यात आलेले आहे. त्यालाच आपण एक सर्टिफिकेट कोर्सचं रूपांतरण देऊन आता त्याला सुरू करूया. त्याला अजून एखाद महिना आहे. ही धम्मदेसना ऐकून, ही धम्मदेसना सांगून जे काही पुण्य तुम्ही मी कमवलेलं आहे, या पुण्याच्या प्रतापाने तुमचं, माझं, आपलं सगळ्यांचं मंगल हो. दान पारमी, शील पारमी आपली पूर्ण हो, इतर पारमी सुद्धा पूर्ण हो. अरहंतांचे दर्शन हो, बुद्धांचे दर्शन हो आणि सगळ्यांचे आशवश्रय होऊन निब्बान सुख लाभो. साधू साधू साधू.